सरकारच्या आवाहनानंतरही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची गर्दी। नागपुरात गॅस टंचाई आणि गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन। संविधान चौकात घोषणाबाजी करत सरकारवर टीका। भर रस्त्यात चुली पेटवून नोंदवला निषेध। गॅस टंचाईमुळे 5 दिवसात संभाजीनगरमध्ये 45 कंपन्या बंद। जवळपास 95% उद्योग सध्या आपत्कालीन गॅस पुरवठ्यावरती सुरू। इराणचे नवे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनी जिवंत असण्यावर प्रश्नचिन्ह। मुस्तफा खामेनी जिवंत असतील तर आत्मसमर्पण करावं, ट्रम्प यांचं आवाहन। इराणच्या खार्क बेटावर पुन्हा हल्ला होऊ शकतो। आम्ही फक्त मजेसाठी खार्क बेटावरती आणखी हल्ले करू शकतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं धक्कादायक विधान। लेबनॉनमध्ये इस्रायलचा जोरदार हल्ला, 14 जण ठार। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती। सिदोन आणि अल कत्रानी शहरावरती हवाई हल्ले। तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र धडकले। रामला होलूनसह अनेक शहरांमध्ये पडले अवशेष। निवासी भागांचं मोठं नुकसान। बचाव कार्य सुरू। मध्य इस्रायलमध्ये युद्धाचा भडका। आयरन डोमने हवेतच नष्ट केली क्षेपणास्त्र। क्षेपणास्त्रांचे जळते अवशेष तेल अवीवमध्ये कोसळले। गजबजलेल्या परिसरात अवशेष कोसळल्याने भीतीचं वातावरण। इराकमध्ये पहिल्यांदाच FPV ड्रोनचा थरार। इराण समर्थन मिलिशियाचा बगदाद विमानतळावरती आत्मघाती हल्ला। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार। बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या घोषणेची शक्यता। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरील लाल दिव्यामुळे वाद। वाहनांवरती सरकारी लाल दिवा वापरण्यास बंदी असल्याने टीका। नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप। हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी, हिंदू बघूनच व्यवहार करण्याचा पुढाकार घ्या। मंत्री नितेश राणेंचं नाशिकमध्ये वक्तव्य। कुंभमेळ्यात हिंदूंनी दुकानं लावावी, हिरवा साप वळवळताना कामा नये, नितेश राणेंचं विधान। मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित। शिवाजी पार्कवर 19 मार्चला मनसेचा मेळावा। महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे पहिल्यांदा साधणार संवाद। मुख्यमंत्री फडणवीसांना तिसऱ्यांदा डॉक्टरेट। फडणवीसांनी आता डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान। महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून सन्मान। गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीची भव्य महिला बाईक रॅली। कोल्हापूर, पुणे, ठाणे, सांगलीमध्ये महिला बाईक रॅली। पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला मोठ्या संख्येने बाईक रॅलीमध्ये सहभागी। बीडच्या पिंपळनेरमध्ये विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत अत्याचार। अत्याचारानंतर पीडितेला खांबाला बांधलं। पोलीस तपासात महिला अल्पवयीन असल्याचं समोर। बीडच्या परळीमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून हातपाय बांधून अत्याचार। आरोपींची पीडितेच्या कुटुंबाला शिवीगाळ करत धमकी। आरोपींनी अत्याचाराचा व्हिडिओ काढल्याचा पीडितेच्या वडिलांचा आरोप।